नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. स्वागत आहे आपलं पुन्हा एकदा एम-पी-सी लायब्ररी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. आज आहे 24 फेब्रुवारी 2026. सुरू करूयात आजच्या चालू घडामोडी. आज आपण पाहणार आहोत टोल प्लाझासाठी आता रोख रक्कम बंद करण्यात येणार आहे. या संदर्भात माहिती. मायक्रोसॉफ्ट गेमिंगचे मुख्य कार्यकारी अधिकारीपदी कोणत्या भारतीय व्यक्तीची निवड झालेली आहे? या संदर्भात माहिती. तसेच देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रोचा नुकताच शुभारंभ करण्यात आलेला आहे. या संदर्भात देखील आपण आज माहिती पाहणार आहोत. त्यामुळे या संपूर्ण महत्त्वपूर्ण चालू घडामोडी व्यवस्थितपणे समजून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत अवश्य पहा. सर्वप्रथम एक सूचना. नुकतेच आपल्या एम-पी-सी लायब्ररी या यूट्यूब चॅनलवर समाजसुधारकाची सिरीज पुन्हा एकदा सुरू करण्यात आलेली आहे आणि यामध्ये मुंबईचे शिल्पकार नाना शंकर शेठ यांच्याविषयीचा व्हिडिओ अपलोड केलेला आहे. खाली दिलेल्या लिंकवर तुम्ही क्लिक करून हा व्हिडिओ पाहू शकता. सर्वप्रथम कालचा एक प्रश्न. हेनले पासपोर्ट इंडेक्स 2026 निर्देशांकामध्ये भारताचा पासपोर्ट 2026 मध्ये कोणत्या क्रमांकावर आहे? हा मी काल व्हिडिओच्या शेवटी प्रश्न विचारलेला होता. तर या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 75वा. तर हेनले पासपोर्ट इंडेक्सनुसार भारताची जी काही क्रमवारी आहे ही नुकतीच सुधारलेली आहे. त्यामुळे अशा पद्धतीचा प्रश्न आपल्याला आगामी काळामध्ये विचारण्यात येऊ शकतो. आता आपण आजच्या दिनविशेषकडे वळूया. आज आहे 24 फेब्रुवारी. 24 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये जागतिक मुद्रण दिन म्हणून साजरा केला जातो. कारण मुद्रण कलेचा जनक गुटेनबर्ग याचा आज जन्मदिवस झालेला होता. भारतातील पहिला छापखाना अलिबाग येथे सुरू करण्यात आलेला होता, जो 1870 मध्ये करण्यात आलेला होता. 24 फेब्रुवारी 2023 देशातील पहिला नगरपालिका बॉन्ड इंडेक्स बेंगलोर येथे जाहीर करण्यात आला. NSE द्वारे पहिला म्युनिसिपल बॉन्ड अहमदाबाद मनपाचा आहे. तर पहिले म्युनिसिपल ग्रीन बॉन्ड हे इंदोर महानगरपालिकेचे आहे. हे फॅक्ट्स माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे, कारण देशातील पहिला नगरपालिका बॉन्ड इंडेक्स हा बेंगलोर येथे जाहीर करण्यात आलेला होता. 24 फेब्रुवारी 1961 मद्रास राज्याचे नाव बदलून तामिळनाडू असे करण्याचा निर्णय सरकारने आजच्या दिवशी घेतलेला होता. 24 फेब्रुवारी 1670 मराठा साम्राज्याचे तिसरे छत्रपती राजाराम शिवाजी महाराजांचे चिरंजीव यांचा राजगड येथे जन्म. 24 फेब्रुवारी 1674 कोल्हापूर जवळील नेसरीच्या खिंडीमध्ये बहलोल खानाच्या फौजेवर हल्ला करताना सेनापती प्रतापराव गुजर व त्यांचे 6 सहकारी मारले गेले. या प्रेरणादायी घटनेवरच कविश्रेष्ठ कुसुमाग्रजांनी वेडात मराठे वीर दौडले सात हे काव्य लिहिलेले होते. 24 फेब्रुवारी 1810 हायड्रोजन आणि आर्गॉन या वायूंचा शोध लावणारे ब्रिटिश रसायनशास्त्रज्ञ हेनरी कॅव्हेंडिश यांचे आजच्या दिवशी निधन झालेले होते. 24 फेब्रुवारी 1936 मराठी साहित्यिक लक्ष्मीबाई टिळक यांचे देखील आजच्या दिवशी निधन झालेले होते. 24 फेब्रुवारी हा दिवस संपूर्ण भारतभरामध्ये केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणून साजरा केला जातो. भारतात दरवर्षी हा दिवस केंद्रीय उत्पादन शुल्क दिन म्हणजेच सेंट्रल एक्साइज डे म्हणून साजरा केला जातो. कारण 24 फेब्रुवारी 1944 रोजी केंद्रीय उत्पादन शुल्क आणि मीठ कायदा लागू झाल्याच्या स्मरणार्थ हा दिवस पाळला जातो. तर हे होते आजचे दिनविशेष. आजच्या दिनविशेष नंतर आपण आजच्या चालू घडामोडींना सविस्तरपणे जाणून घ्यायला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक पहिला. मिझोराम व अरुणाचल प्रदेश स्थापना दिन कधी साजरा केला जातो? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 20 फेब्रुवारी 1987. मिझोराम आणि अरुणाचल प्रदेश या दोन्ही राज्यांनी नुकताच आपला स्थापना दिवस साजरा केला. 20 फेब्रुवारी 1987 या दिवशी या दोन्ही राज्यांची स्थापना करण्यात आलेली होती. मिझोराम या राज्याची स्थापना 53व्या घटनादुरुस्तीने 1986 मध्ये करण्यात आलेली होती आणि ते भारताचे 23वे राज्य बनले. तर अरुणाचल प्रदेश या राज्याची स्थापना ही 1986 मध्ये 55व्या घटनादुरुस्तीने करण्यात आलेली होती आणि हे भारताचे 24वे राज्य बनलेले होते. मिझोरामबद्दल थोडक्यात माहिती पाहूया. मिझोरामची राजधानी आहे आयझॉल. तर मिझोराममध्ये विधानसभेची 40 जागा, लोकसभेची 1 जागा, तर राज्यसभेची 1 जागा आहे. अरुणाचल प्रदेश थोडक्यात माहिती पाहू. अरुणाचल प्रदेशची राजधानी आहे इटानगर. अरुणाचल प्रदेशमध्ये विधानसभेच्या 60 जागा आहेत, लोकसभेच्या 2 जागा, तर राज्यसभेची फक्त 1च जागा आहे. तर या दोन्ही राज्यांबद्दल आपल्याला माहिती असणं आवश्यक आहे. पुढचा प्रश्न. टोल प्लाझावर रोख रक्कम पूर्णपणे कधीपासून बंद होणार आहे? 1 जानेवारी 2026, 1 मार्च 2026, 1 एप्रिल 2026 की 1 मे 2026? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 1 एप्रिल 2026. टोल प्लाझासाठी आता रोख रक्कम बंद करण्यात येणार आहे. टोल प्लाझासाठी आता रोख रक्कम बंद करून डिजिटल पेमेंट आता अनिवार्य करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्गावरील सर्व टोल प्लाझावर रोख रक्कम देणे पूर्णपणे बंद होणार आहे. याची अंमलबजावणी 1 एप्रिल 2026 पासून होणार आहे. याची घोषणा 20 फेब्रुवारी रोजी करण्यात आली. याची संस्था आहे NHAI म्हणजेच नॅशनल हायवे ऑथॉरिटी ऑफ इंडिया. फक्त डिजिटल पेमेंट म्हणजेच फास्टॅग आणि UPI द्वारे करण्यात येणार आहे.
पुढचा प्रश्न, मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या सीईओ म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? फिल स्पेन्सर, सत्या नाडेला, आशा शर्मा की सुंदर पिचाई? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 आशा शर्मा. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी आता भारतीय वंशाच्या आशा शर्मा यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. मायक्रोसॉफ्ट गेमिंगच्या कार्यकारी उपाध्यक्ष आणि सीईओ म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्या भारतीय वंशाच्या अमेरिकन कार्यकारी आहेत. त्यांची नियुक्ती 22 फेब्रुवारी 2026 या दिवशी करण्यात आली. त्यांच्यावर कोणकोणती जबाबदारी आहे? तर Xbox आणि संपूर्ण गेमिंग विभागाचे नेतृत्व त्यांच्याकडे असणार आहे. 2011 मध्ये मायक्रोसॉफ्टमध्ये त्या मार्केटिंग आणि उत्पादन भूमिकेमध्ये त्यांनी प्रवेश केलेला होता. आशा शर्मा यांनी फिल स्पेन्सर यांची जागा घेतलेली असून त्यांनी 38 वर्ष या कंपनीमध्ये काम केलेले आहे. पुढचा प्रश्न, रणवीर सिंग सचदेवा यांनी कोडिंगची सुरुवात कितव्या वर्षी केली? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 तिसऱ्या वर्षी. तर इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सर्वात तरुण मुख्य वक्ता आहे आपला भारताचा रणवीर सिंग सचदेवा. त्यांनी इंडिया एआय इम्पॅक्ट समिटमध्ये सर्वात तरुण वक्ता तो झालेला आहे. त्याचा जन्म 2017व्या वर्षी वयाच्या 8व्या त्याचं वय आता 8 वर्ष आहे आणि त्याचा जन्म 2017 या साली झाला. त्यांनी कोडिंगची सुरुवात वयाच्या 3ऱ्या वर्षीच केलेली होती 2020 मध्ये. जगातील तो सर्वात तरुण प्रोग्रामर आहे. त्याने एक पुस्तक देखील लिहिले आहे. त्या पुस्तकाचं नाव आहे आर यू बॉर्न विथ एआय? तसेच एआय फॉर गुड ग्लोबल समिट 2025 जिनेवा स्वित्झर्लंड येथे पण तो सर्वात तरुण की नोट स्पीकर बनलेला होता. तसेच त्याच्या नावावर आता एशिया बुक ऑफ रेकॉर्ड्स देखील आहे. बाजूच्या चित्रामध्ये तुम्ही रणवीर सिंग सचदेवा याला पाहतच आहात. पुढचा प्रश्न, मेरठ मेट्रोचा वेग किती आहे? 100 किलोमीटर पर तास, 110 किलोमीटर पर तास, 120 किलोमीटर पर तास की 140 किलोमीटर पर तास? तर या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 120 किलोमीटर पर तास. देशातील सर्वात वेगवान मेरठ मेट्रोचा शुभारंभ नुकताच करण्यात आलेला आहे. 23 किलोमीटरची ही मेरठ मेट्रो आहे आणि ही देशातील सर्वात वेगवान मेट्रो सेवा आहे. हिचा वेग आहे 120 किलोमीटर पर आवर. 23 किलोमीटर अंतर ही फक्त 30 मिनिटांमध्ये पूर्ण करते. यामध्ये एकूण 13 स्थानके आहेत. दिल्ली मेरठ याच RRTS मार्गावर ही मेट्रो धावणार आहे. नाव लक्षात ठेवा, मेरठ मेट्रो देशातील सर्वात वेगवान मेट्रो. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी आणि आजचे दिनविशेष देखील आपण आज सविस्तरपणे पाहिलेले आहेत. तर आजच्या महत्त्वपूर्ण चालू घडामोडीवर आधारित मी आता एक प्रश्न विचारणार आहे, ज्याचं उत्तर तुम्ही सर्वांनी आता कमेंटमध्ये द्यायचं आहे. अरुणाचल प्रदेशला राज्याचा दर्जा कोणत्या घटनादुरुस्तीने मिळालेला आहे? 54वी घटनादुरुस्ती, 55वी घटनादुरुस्ती, 53वी घटनादुरुस्ती की 52वी घटनादुरुस्ती? तुम्ही सर्वांनी आता या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये द्यायचं आहे. जे कोणीही विद्यार्थी या प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंटमध्ये देतील त्याच्या कमेंटला नक्कीच लाईक देखील देण्यात येईल, जेणेकरून इतरही विद्यार्थ्यांना या प्रश्नाचं योग्य उत्तर समजेल. तर विद्यार्थी मित्रांनो, या होत्या आजच्या चालू घडामोडी. तर अशाच अधिकाधिक इन्फॉर्मेटिव्ह कंटेंटसाठी आपले MPC लायब्ररी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.